नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। आणि आजच्या दिवसाची सुरुवात होते मुरुडेश्वर मधून। आम्ही आलेलो आहे साऊथ इंडिया ट्रिप साठी आणि हा आमचा ट्रिपचा आहे दिवस दुसरा। छान असं आवरून आम्ही तयार झालेलो आहे आमच्या पुढच्या लोकेशनला जाण्यासाठी। आमचं नेक्स्ट लोकेशन असणार आहे उडुपी। तर आता आम्हाला मुरुडेश्वर ते उडुपी असा प्रवास करायचा आहे। हा जो समोर दिसतोय तो आहे आमच्या रूमच्या बाहेरचा लुक। खूपच सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी। आपली नित्तू देखील छानपैकी आवरून तयार झालेली आहे। हे आहे आमचं हॉटेल जिथे आम्ही रात्री स्टे केला होता। खूप छान सोय होती आमची इथे। सकाळचे 8:45 वाजलेले आहेत आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय। आता सगळेजण आवरून तयार झालेले आहेत। मी सुद्धा आवरून तयार झालेलो आहे आणि आता आम्ही चेकआउट करतोय मुरुडेश्वर मधून। उडुपीला निघालेलो आहे आम्ही आणि आम्हाला रस्त्यात समुद्र दिसला तर आता आम्ही इथे थांबलेलो आहे। इथे थोडे फोटो वगैरे काढायचे। चला, सगळी गँग आलेली आहे आपली। खूपच छान असा समुद्र या ठिकाणी दिसलेला आहे आम्हाला। आता तुम्हाला पण दाखवते। वाव, काय लोकेशन आहे बघा, मस्त जसं। समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय, छान वाटायला लागलं इथे। ट्रिपमध्ये आम्ही पहिल्यांदाच आज समुद्र बघितला। आमची संपूर्ण गँग पोहोचलेली आहे समुद्राच्या काठी। सगळेजण या वातावरणाचा आनंद घेत आहेत। आपली सगळी टीम या ठिकाणी फोटो काढते। सर्वांचे छान फोटो आलेले आहेत। जादू जादू द्या चला। बघा कसं मस्तपैकी फोटोशूट चालू आहे। इकडे आमच्या भैयाचं फोटोशूट राहिलेलं आहे। पौर्णिमा त्याचे फोटो काढते। समुद्राच्या लाटांकडे बघतच बसावं वाटतं, परंतु आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे त्यामुळे इथून निघावं लागतं। ठिकाणी फोटो काढायला जाण्यासाठी असे मोठे मोठे दगड टाकलेले आहेत आणि तिथून आपण पुढे जाऊ शकतो। काठावरच ही जांभळ्या रंगाची फुलं दिसलेली आहेत आणि ही खूप जास्त प्रमाणात फुलं आहेत। समुद्राच्या कडेने सर्वत्र पसरलेली आहेत। बघायला खूप छान वाटत आहेत। की छान तयार होऊन ना बीचवरती फिरते मस्तपैकी। कसं वाटतं बीच त्यावरती? या ठिकाणी आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे। आता गरमागरम वडापाव खायला मिळणार आहे इथे। आलेला आहे आता मस्तपैकी वडापाव खायचा। आम्ही पोहोचलेलो आहे श्री क्षेत्र उडुपी येथे। या ठिकाणी श्रीकृष्णाचं मंदिर आहे। आता मंदिरामध्ये जाऊन आपण छान दर्शन घ्यायचं। हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार। इथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे। आपले सगळे ग्रुप मेंबर पण एकत्र आलेले आहेत मंदिरात प्रवेश करण्यासाठी। मंदिराची खूप उंच अशी इमारत दिसत आहे समोर। चालत जावं लागते थोड्या अंतरावर। या ठिकाणी जी गर्दी झालेली आहे ती चप्पल काढण्यासाठी आहे। 2 रुपयामध्ये या ठिकाणी चप्पल स्टँड उपलब्ध आहे। श्री क्षेत्र उडुपी मधील श्रीकृष्ण मठामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत। मंदिरामध्ये जाऊया। लाईन मध्ये थांबलोय दर्शनाच्या। उडुपीचा श्रीकृष्ण मठ तुम्ही इथं बघताय आणि लाईन बघा किती मोठी आहे। खूपच अशी मोठी लाईन आहे आणि आम्ही इथे उभे आहोत। आत आरती चालू आहे। आरतीची घंटाचा आवाज तुम्हाला येत असेल बघा। आणि लाईन बघा किती मोठी आहे। हे बघा
आणि ही जी लाकडं आहे ती लाकडं इथं ठेवलेली आहेत. मे बी देवाचा प्रसाद करण्यासाठी ठेवलेला असतील बघा. या ठिकाणी डाव्या साईडला जी इमारत दिसते त्या इमारतीपासून आपली लाईन चालू झाली आणि तिथून ही समोरच्या इमारतीत आली. नंतर इकडे अशी आपली लाईन खूप मोठी आहे. मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या मंदिरात अशा मूर्ती दिसत आहेत आपल्याला. उडुपी मंदिरात दर्शन घेऊन झालं. थोडी लाईन होती, लाईनमध्ये थांबून आम्ही दर्शन घेतलं. आता सर्वजण फोटो काढायला बसलेत. आता आपण प्रसादाची लाईन बघणार आहे आणि तिथे प्रसादासाठी जाणार आहोत. या ठिकाणी गीता विकायला ठेवलेल्या आहेत. मंदिरामध्ये पंचमुखी हनुमानाची ही मूर्ती आहे. या मूर्तीचं देखील दर्शन घेऊया. मंदिरामधला प्रसाद मिळालेला आहे. प्रसादामध्ये खीर आणि एक बर्फी आहे. या ठिकाणी गीता मंदिर आहे. गीता वाचन चालू आहे. ही आहेत उडुपीच्या मंदिराच्या बाहेर असलेली दुकाने. दुकानामध्ये खेळण्याच्या वस्तू, त्यानंतर सजावटीची काही वस्तू आहेत. दर्शन झालं, प्रसाद घेऊन झाला. आता आम्ही परत निघालेलो आहे. इथून पुढे आम्ही जाणार आहे मँगलोरला. त्या ठिकाणी देवीचं दर्शन घ्यायचं आहे. चला निघूया. आपण पोहोचलेलो आहे मँगलोर शहरामध्ये. या ठिकाणी आहे मंगळादेवीचं टेम्पल. तर आता आपण दर्शनाला जाणार आहोत. हे आहे देवीच्या मंदिराचं प्रवेशद्वार. आतमध्ये मंदिर आहे. चला जाऊया. मी प्रवेश केलेला आहे. खूपच शांतता वाटते मंदिरात. पाय धुण्याची व्यवस्था आहे. सुरुवातीला आपण हातपाय धुवून घेऊया. या ठिकाणी सर्व देवींचे पोस्टर लावलेले आहेत. मंगळादेवी देवीचं दर्शन घेऊन झालं. त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही बाहेर पडतोय मंदिरातून. कर्नाटकमधली तुळशी वृंदावन खूपच छान आहेत. वेगळंच तुळशी वृंदावन या ठिकाणी दिसते आपल्याला. आम्ही पोहोचलेलो आहे स्टेमॅक्स बिझनेस हॉटेलमध्ये. याच हॉटेलमध्ये रेस्टॉरंट आहे. तिथे आता आम्ही जेवण करणार आहोत. मुर्डेश्वर ते कन्नूर आम्ही 300 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे. इथे यायला थोडासा लेट झाला. आता आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी जेवण करणार आहोत. कन्नूरमधील सर्वात टॉपच्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलेलो आहे. हे सगळे आपले फॅमिली मेंबर आता जेवायला बसलेले आहेत. हो, हाय. या हॉटेलमधली थीम बघा कशी केलेली आहे. या ठिकाणी रस्सी आहे आणि त्याला कलर केलेला आहे. संपूर्ण हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडला अशीच थीम केलेली आहे. आणि हे बघा आपलं बाळ ना आज आईस्क्रीम खात आहे. कसं आहे आईस्क्रीम? ओके. या ठिकाणी असलेला पिलर पण बघा वेगळा केलेला आहे थोडं. जेवण करून झालं. आम्ही 2 रूम घेतलेले आहेत हॉटेलमध्ये. एक जेंट्ससाठी आणि एक लेडीजसाठी. तुम्हाला आता आमची रूम दाखवते. तर ही बघा आपली रूम आहे. या ठिकाणी भैया झोपलेला आहे. इकडे निखिल बसलेले आहेत.
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. चल.